बोधकथा. एका गावात रथोत्सव चालू असतो. भाविक तो रथ एका गावातून दुसऱ्या गावात वाजत गाजत नेत असतात. मध्येच रथाचे एक चाक तुटून जाते. त्यामुळे भाविक चिंतित होतात. त्यांना प्रश्न पडतो, रथातील देवाला दुसऱ्या गावाला कसे पोहोचवायचे. भाविक पर्याय म्हणून बैलगाडी, घोडागाडी शोधतात, पण काहीही उपलब्ध होत नाही. मार्गात मध्येच भाविकांना कचरा खाणारे एक गाढव दिसते. सर्वजण त्याला चंदन तैलादी लावून अंघोळ घालतात, रेशमी वस्त्र घालून सजवतात आणि त्यावर देवाला बसवतात. उत्सव पुन्हा चालू होतो आणि सर्वजण दुसऱ्या गावाकडे प्रयाण करतात. काही भाविक गाढवावरील देवाला हार घालू लागतात. काही वेळाने देवाला हार घालायला जागाच राहत नाही, म्हणून लोक गाढवालाच भक्तिभावाने हार घालू लागतात. मार्गाने जाताना गाढव विचार करते, आतापर्यंत कधी मिळाले नाही ते राजवैभव मला आज कसे काय मिळत आहे. भाविक देवाला ओवाळत असलेली आरती आपल्यासाठी आहे असे गाढव मानू लागले आणि त्यामुळे ते अधिकच आनंदी झाले. काही क्षणानंतर त्याच्या मनात विचार आला, मला हे राजवैभव मान्य आहे, पण माझ्या पाठीवर काहीतरी ओझे आहे. हा विचार आल्यावर ते स्वतःचे अंग झाडते. त्यामुळे त्याच्या पाठीवरील देव खाली पडतो. हे पाहून भाविक भडकतात आणि गाढवाला धोपटतात. तात्पर्य: जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा गुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मान सन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. ज्या क्षणी अहंकार बळावतो त्यावेळी आपली स्थिती गाढवापेक्षा वेगळी राहत नाही.